नक्की काय झालं नक्की? हे बघा काय माहिती काय झालंय, पण हे 4 व्हीलर आणि 2 व्हीलरला पण पडल्यात आणि घासून कधीपासून होतंय का? हे आता 2-4 काय झालं? ती गाडी कधी पॉलिश केली तुम्ही? ही गाडी आता काल पॉलिशला दिलेली, तर काल पॉलिश करून पण ते डाग निघत नाहीयेत. आणि एक गाडीचं फॉर्च्युनर आहे तिथं पण काल पॉलिश, हे डाग पण बघा जरा. आणि इकडे पॉलिश पेपर मारून ही पकडा तुम्ही आतमध्ये गेलं डाग ते निघतच नाही. काय तसंच झालंय का, काय सांगाल? आमच्याकडे तसंच झालंय पूर्ण गाड्यांवरती. माझ्या तिन्ही गाड्या 4 व्हीलर आहेत, 2 व्हीलर आहेत, यांच्यावरती एवढे टिपके म्हणजे पडलेले. मी अक्षरशः गाडी बघून वॉशिंगला दिली, वॉश करून आणल्यानंतर पॉलिशला दिली. ते पॉलिशनी पण असं निघत नव्हतं. पूर्ण डीपमध्ये त्यांनी पॉलिश पेपरने झिरोच्या पॉलिश पेपरने घासून काढले, पूर्ण काढले. आज पुन्हा डाग पडलेत या तिन्ही गाड्यांना. आणि इकडे घराच्या वरती पण छोटे छोटे कलर केलेले आहे. मी आता घराला कलर केलेला आहे, त्याच्यावरती पण काले टिपके पडलेले, ते निघतही नाहीयेत. हा प्रदूषण कुठला? मागच्या वेळेस पण हिरवा पाऊस झाला, आता हा काले टिपक्यांचा काय आहे आता? आणि आमच्या जमिनी, कुटुंबाची पण जमीन, आमच्या एवढ्या स्थानिकांच्या म्हणजे आजूबाजूच्या गावांच्या जमिनी MIDCने ॲक्वायर केल्या. आणि आम्हाला त्याचा मोबदला कितीही जमीन गेली तरी मोबदला 15 मीटरचा भेटतो, म्हणजे 1 गुंठा, तो पण विकत घ्या. आणि त्यांचं 99 वर्षाच्या करारावर. आज ते काही डेव्हलपमेंट दुसराच दिवस चाललंय. आणि रहिवासी आहेत किंवा बिल्डिंगी झाल्यात, अनधिकृत बांधकामं झालेत, त्याच्यातली स्थानिकांच्या जमिनी घेतल्या शासनाने. तिसराच माणूस काय घेऊन बसलाय. हे काय? रस्त्याचा पण रस्ता एकाच साईडला वाइंडिंग म्हणजे वाढलाय, 50 फूट एका साईडला वाढलाय, त्याचाही मोबदला नाही. म्हणजे स्थानिकांवर अत्याचारच चाललाय हा. काय सांगाल? काल संध्याकाळी तक्रार आपल्याला प्राप्त झाली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आमच्या अधिकाऱ्यांनी पाहणी काल संध्याकाळी केलेली आहे. आज सकाळी पाणी चालू आहे. कुठल्या परिसरामध्ये काय प्रदूषण आहे याची आणि त्याप्रमाणे अहवाल बनवण्याचं काम चालू आहे. आणि अहवाल बनवलं की तर आपल्याला कम्युनिकेट करतात. आपण इथं ऑफिस इथे आहे, मात्र कुठलाही अधिकारी कर्मचारी इथे बसत नाही अशी मनसेवाल्यांची तक्रार आहे. नागरिकांनी पण याबाबत तक्रार केलेली आहे. यापुढे आपण याच्यावर काय आव्हान? आपलं कल्याणला ऑफिस आहे डोंबिवलीसाठी. तर आता निवेदन आम्हाला एक प्राप्त झालेलं आहे. त्या निवेदनाच्या अनुषंगानं एक ऑफिसर इथे MIDCमध्ये बसवायची तजवीजचा प्रस्ताव आपण पुढे पाठवू. सो वारंवार भेडसावते, तुटलेले नाले असून ते रासायनिक सांडपाणी रस्त्यावर सोडलेलं असून ते, तर काल पुन्हा काळ्या टिपक्यांचं पाऊस पडलं तर नागरिकांचा आरोप. नेमकं काय कारण आहे काळ्या टिपक्यांच्या? काळ्या टिपक्याच्या बाबतच तुम्हाला म्हणले काल संध्याकाळी तक्रार प्राप्त झालेली आहे. त्याप्रमाणे आपण काल मिलापनगरचा भाग तपासलेला आहे, रात्री मिलापनगरच्या बाजूचाही भाग तपासला आहे. आज सकाळी तपासणी चालू आहे, कुठपर्यंत काळं प्रमाण आहे आणि त्याप्रमाणे अहवाल आपल्याला सबमिट केला. आपण जर बघितलं 27 गावात सुद्धा 27 गावातल्या नागरिकांना सुद्धा याचा फटका पडलाय. त्यामुळे ठोस कारवाई केली जाणार आहे की नाही? ठोस कारवाई तर नक्कीच होईल. त्याबाबत ठोस कारवाई तर होणारच आहे आणि त्याचा अहवालही आपल्याला पाठवलं. आपलं नाव आणि पद? मी उपेंद्र कुलकर्णी, सब डिव्हिजन ऑफिसर, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल.